उपनगरामध्ये पावसाची संततधार कायम आहे। पुढचे 12 तास तुफान पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मुंबईला 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलाय। मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे 20 मिनिटे उशिराने सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी खबरदारीच्या सूचनाही केल्या आहेत। अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। मीरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली। टोईंग व्हॅननं मर्सिडीजला बाहेर काढण्यात आलं। किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलं। रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये स्कूल बस अडकली। प्रशासन तसंच बचाव पथकानं विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं। ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असून शहरातील कळवा पूर्व या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत। अशातच दुपारच्या शाळांना सुट्टी जाहीर केल्यानं लहान मुलांना चक्क बोटीनं पुढे नेण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांकडून हे मदत कार्य सध्या सुरू आहे। वडाळ्यामध्ये सकाळच्या वेळेला कामावर जाणाऱ्या एका मुलीचं मोबाईलसह साहित्य पाण्यामध्ये पडलं। यावेळेला मुलीला रडू कोसळलं। मुंबईमध्ये कुर्ला पूर्व परिसरात रस्त्यावर पाणी साचलं। साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं कुर्ला एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। दादरचा हिंदमाता परिसर जलमय झाला। पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी हिंदमाता परिसरामध्ये तैनात करण्यात आले। हिंदमाता आणि गांधी मार्केट जवळ गुडघाभर पावसाचं पाणी साचलंय। चेंबूर मार्केट आणि कलेक्टर कॉलनीमध्ये गुडघाभर पाणी साचलं। पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं। पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईच्या चुनाभट्टीमधल्या सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी भरलं। पावसामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झालाय। वडाळ्याच्या 4 रस्ता भागामधील रस्त्यावरच्या पाण्यात बस अडकली। तिकडे वेलेपार्लेमधील सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं। कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे एलबीएस रोडवर पाणी साचलंय। दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलं। तसंच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं। मुसळधार पावसामुळे ठाण्यातील करपे कंपाऊंडमध्ये पाणी साचलं। वाहतूक पोलिसांकडून पाण्यामध्ये अडकलेल्या रिक्षा बाहेर काढण्याचं काम सुरू। भिवंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली आहे। तर कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीलगतच्या शहरातील म्हाडा कॉलनी, ईदगाह परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड पाण्याखाली गेलाय। वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतोय। कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं। पोलिसांच्या स्वागत कक्ष तसंच आरोपी ठेवण्याच्या लॉकअपमध्ये पाणी साचल्यानं कामकाजावर परिणाम झालाय। नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे। सांदपाडा गावात जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून गाड्या बाहेर काढताना वाहन चालकांची कसरत झाली। नवी मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलं। पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचलं।
मुंबईत 10 ते 12 तास अतिशय तीव्र पाऊस होणार आहे. उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही पालिका संध्याकाळी घोषित करेल. आज संध्याकाळी 6 ते 6:30 नंतर भरतीची शक्यता आहे. आज 3 मीटर उंचीच्या तर उद्या 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सकाळी 6च्या पूर्वी 48 तासात जवळपास 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे. आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं, पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर 4 वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो. आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी घोषित केलं जाईल.